नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्स. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण एक गंभीर मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. तुम्हाला हेडिंग तर दिसत असेलच बरं. तलाठी भरती 2023 घोटाळा प्रकरण या गंभीर मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. त्यासाठी काही प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात जे तयार झालेले आहेत, 8-10 प्रश्न आहेत, त्यांची उत्तरे, तुमचं काय मत आहे आणि माझी काय उत्तरे आहेत किंवा इतर विद्यार्थ्यांचं काय मत आहे, यासाठी आपण हा सेशन तयार करतोय. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नॉर्मलायझेशन शाप की वरदान. सर्वात महत्त्वाचा प्रश्न की नॉर्मलायझेशन जो आहे तो शाप आहे की वरदान. आता स्पष्ट जर सांगायला गेलं की ज्यांचे गुण खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहेत त्यांच्यासाठी तर हे वरदानच बोलतील बरं का. पण ज्या विद्यार्थ्यांचे गुण कमी झालेले आहेत त्यांच्यासाठी हा मात्र शाप आहे. किंवा ज्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला रॉ मार्क्स मीन्स सेकंड रिस्पॉन्स शीट नंतर जे मार्क्स आले होते रॉ मार्क्स ते चांगले होते, बट नॉर्मलायझेशनच्या नंतर त्यांच्या मागचे विद्यार्थी त्यांच्या पुढे निघून गेले. म्हणजे असंही बघण्यात आलंय की काही विद्यार्थ्यांना समजा 170 गुण होते, हे रॉ मार्क्स होते बरं का, याचे रॉ मार्क्स, आणि काही विद्यार्थ्यांचे रॉ मार्क्स याच्यापेक्षा कमी होते, रॉ मार्क्स त्यांचे समजा 160 होते. ज्यावेळेस सेकंड रिस्पॉन्स शीट आली त्यावेळेस हा जो 170 वाला जो उमेदवार होता त्याला हे निश्चित होतं, असं त्याला वाटायचं की त्याचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जरा जास्त आहेत आणि त्याच्या मागे असणारा 160 गुणांचा जो आहे त्याचे चान्सेस जरा कमी आहेत. पण नॉर्मलायझेशन झाल्यानंतर एकतर याचे गुण जशास तसे राहिले किंवा थोडीफार वाढ झाली किंवा याच्यामध्ये घट झाली, की समजा याच्यामध्ये 10 गुणांनी वाढ झाली. याचा पेपरचा जो लेवल होता तो इझी असेल किंवा मॉडरेट असेल किंवा कठीण लेवलचा असेल, की समजा 10 गुणांची वाढ झाली म्हणजे याचे गुण झाले 180 पॉईंट समथिंग. पण हा जो ज्याने 160 घेतले होते त्याचा कठीण लेवलचा प्रश्न असं TCSने जर निर्धारित केलं असेल आणि याच्यामध्ये वाढ करण्यात आली 40 गुणांची, 40 गुण काठिण्य पातळीनुसार, तर याचे झाले 200 गुण. आता बघा, सुरुवातीला रॉ मार्क्सच्या हिशोबाने ज्याला असं वाटायचं की त्याचे सिलेक्शनचे चान्सेस आहेत, पण नॉर्मलायझेशनच्या नंतर असं लक्षात आलं की त्याच्या मागे असणारे जे विद्यार्थी होते ते सुद्धा त्यांच्या समोर निघून गेले. आता सिलेक्शनचे चान्सेस मात्र याचे राहणार नाही तर याचे होते. असे भरपूर प्रकार तुम्हाला यामध्ये या तलाठीच्या निकालामध्ये, अंतिम निकालामध्ये बघण्यात आलेले आहेत. त्यामुळे नॉर्मलायझेशन शाप की वरदान, तर ज्यांच्यासाठी या विद्यार्थ्यासाठी तर तो शाप झालाय, पण अशा विद्यार्थ्यांसाठी तो वरदान झालेला आहे. पण खरंच नॉर्मलायझेशनची गरज आहे का? आणि जर आहे तर जसं तलाठी भरतीमध्ये नॉर्मलायझेशन करून गुणांची वाढ किंवा घट करण्यात आलेली आहे, तसंच वनरक्षकाचा पण 2-3 दिवसापूर्वी निकाल जाहीर झाला. त्या वनरक्षकाचे सुद्धा वेगवेगळ्या 36-38 शिफ्टमध्ये पेपर घेण्यात आले होते आणि तलाठी भरतीचे 57 शिफ्टमध्ये घेण्यात आले होते. तर जर तलाठी भरतीचं नॉर्मलायझेशन करण्यात आलं तर मग वनरक्षक यांचा जो निकाल, अंतिम निकाल जो जाहीर करण्यात आला, त्यांचं नॉर्मलायझेशन का करण्यात आलं नाही? त्यांचे पण वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर घेण्यात आले होते. मग हा प्रश्न जगजाहीर म्हणजे सर्वांना पडणारच आहे की वेगवेगळ्या शिफ्टमध्ये जर होतात तर नॉर्मलायझेशन केल्या जातं आणि कंपनी आहे TCS, खाजगी कंपनी आहे, ते करतात, तर मग वनरक्षकाच्या निकालाला सुद्धा नॉर्मलायझेशन करायला पाहिजे होतं. एकाला आईचं आणि दुसऱ्याला मावशीचं असं न करता जर याला केलंय नॉर्मलाइज तर त्याला पण नॉर्मलाइज करायला पाहिजे होतं, पण असं झालेलं नाही. मग नॉर्मलायझेशन खरंच म्हणजे विश्वास ठेवण्यासारखी प्रोसेस आहे का, प्रक्रिया आहे का? जर तलाठीमध्ये केलं, वनरक्षकामध्ये नाही केलं, तर विश्वास ठेवण्यासारखी प्रक्रिया आहे का? हे सुद्धा संदेह किंवा हे सुद्धा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात तयार होतात. तर शाप की वरदान याचं उत्तर मात्र तुम्ही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा बरं का. पण हे कमेंट सेक्शनमध्ये कळवण्याच्या आधी संपूर्ण व्हिडिओ बघून घ्या की यानुसार विद्यार्थ्यांमध्ये किती प्रश्न तयार झाले आहेत, किती प्रश्न तयार झालेले आहेत. चला एक एक आपण प्रश्नांना डिस्कस करूया, एकेका प्रश्नांना डिस्कस करूया. की नंबर 1, क्वेश्चन नंबर 1 काय बोलताय, नॉर्मलायझेशनने 200 पेक्षा जास्त गुण मिळवणे शक्य आहे का? तर नॉर्मलायझेशनने 200 पेक्षा जास्त गुण मिळवणे शक्य आहे, यस शक्य आहे. कारण यापूर्वी पण जसं SSCच्या ज्या परीक्षा होतात, SSCच्या परीक्षा सुद्धा TCSच कंडक्ट करतं बरं का. तर काही परीक्षा अशा होत्या जसं CHSL किंवा CGLच्या वगैरे, की टोटल मार्क्स मीन्स 400 मार्काचे होते आणि त्यावेळेस मीन्स आजच्या 2-3 वर्षापूर्वी पण अशा घटना घडलेल्या आहेत की नॉर्मलाइज करून काही विद्यार्थ्यांना 400च्या वर 440, 430 असे पण मार्क बघण्यात आलेले आहेत आणि त्या परीक्षा सेंट्रलाइज असतात, पूर्ण
फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण संपूर्ण भारतामध्ये त्या परीक्षा घेतल्या जातात. तर त्यावेळेसचे उदाहरण मी आता पूर्वी पण काही व्हिडिओ तयार केले होते, त्यावेळेस नॉर्मलायझेशनवर स्पेशली बरं का. त्यावेळेस सांगितलं होतं की टोटल मार्क्स जितके असतात त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळण्याची शक्यता नॉर्मलायझेशनमुळे तयार होते. तर तोच प्रश्न, नॉर्मलायझेशनने 200 पेक्षा जास्त गुण मिळवणे शक्य आहे का? तर यस, ते शक्य आहे. पण महत्वाचा प्रश्न असा आहे की खरंच नॉर्मलायझेशनची गरज आहे का? खरंच महाराष्ट्र शासनामध्ये जर एकाच फक्त राज्यामध्ये जर परीक्षा होत असेल तर नॉर्मलायझेशनची गरज आहे का? तर आता जो गोंधळ तयार झालेला आहे, गोंधळ तयार त्याच्यापासून जे प्रश्न उत्पन्न झाले आहेत त्याचे सर्वांची उत्तरे आपल्याला बघायची आहे. तर पहिला क्वेश्चन की होऊ शकतं बरं का, होऊ शकतं. आता जसे लिस्ट बघण्यात आलेली आहे टोटल महाराष्ट्रामध्ये, तर 200च्या वर मार्क घेणारे जवळपास विद्यार्थी 48 विद्यार्थी आहेत बरं का, ज्यांना 200च्या वर गुण मिळाले. आता यामध्ये घोटाळा काय झाला तर विद्यार्थ्यांना ते घोटाळे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की काही काही जिल्ह्यामध्ये असे पण विद्यार्थी बघण्यात आलेले आहेत ज्यांना वनरक्षकाला 54 मार्क, वनरक्षक भरती, आणि तलाठी भरतीमध्ये त्यांना 214 मार्क असे पण काही विद्यार्थी बघण्यात आलेले आहेत ज्यांनी वनरक्षकामध्ये काही स्कोर केलेला नाहीये, पण तलाठीमध्ये त्यांना 200च्या वर गुण मिळवण्यात आलेले आहेत. तर काहीतरी संदेह विद्यार्थ्याच्या मनात डेफिनेटली तयार होईल की ते काहीतरी घोटाळेबाजी सुरू आहे. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला बघणे आहे या व्हिडिओमध्ये. चला, पहिला झालाय की हा एक सॅम्पल एक्झाम्पल दिलं बरं का मी, की नॉर्मलायझेशनमुळे 200च्या वर मार्क मिळवणे शक्य आहे का? तर यस, शक्य आहे. की समजा एखाद्याला 195 गुण मिळाले असतील एखाद्या विद्यार्थ्याला, तो मुळातच हुशार असेल, मुळातच हुशार असेल, आणि टीसीएस वाल्यांनी जर असं डिक्लेअर केलं असेल की यांना जो प्रश्नपत्रिका देण्यात आली होती त्याची काठिण्य पातळी थोडी वरच्या लेवलची होती, जास्त होती, आणि याच्यामध्ये जर समजा 10 गुण वाढवण्यात येत असतील तर 195 अधिक 10 205 गुण मिळवणे, 200 पैकी 205 गुण मिळवणे त्याला शक्य होईल, म्हणजे त्याचा स्कोर होईल 205. राईट, तर हे शक्य आहे. हा एक सॅम्पल क्वेश्चन होता, त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलंय, कारण यापूर्वी अशा घटना भरपूर घडलेल्या आहेत, स्पेशली सेंट्रल लेवलवर. नंबर 2 ला बघूया. टीसीएस किंवा आयबीपीएस या खाजगी कंपन्याकडे परीक्षा नियोजन देणे योग्य आहे का? परीक्षा नियोजन देणे योग्य आहे. आता टीसीएस किंवा आयबीपीएस या खाजगी कंपन्या आहेत बरं का. आता या खाजगी कंपन्या असल्या कारणाने तिथे जे काम करणारे कर्मचारी किंवा पेपर सेट करणारे सुद्धा जे कोणी असतील तो एक व्यक्तीच असेल बरं का. कम्प्युटर पेपर सेट करणार नाही, तो जोपर्यंत क्वेश्चन फिट करणार नाही त्यामध्ये तोपर्यंत पेपर सेट होणार नाही. आणि जर टीसीएस आणि आयबीपीएस आयबीपीएस जर या कंपन्या जर परीक्षाचं नियोजन करत आहेत तर विद्यार्थ्यांना डेफिनेटली हा संदेह तर तयार होईलच की ते काहीतरी पेपर सेटिंगचे कामं होतीलच, आणि असाच काही संदेह विद्यार्थ्यांना आहे. त्यामुळे हा प्रश्न पण उचितच ठरतोय की टीसीएस आयबीपीच्या खाजगी कंपन्यांकडे परीक्षेचं नियोजन योग्य आहे का? जर फक्त महाराष्ट्र लेवलवर जर परीक्षा घ्यायची असेल तर याचं उत्तर मी नो बोलेल बरं का. मी काय बोललोय सुरुवातीला, मी माझे पण उत्तर सांगेल आणि तुमच्या पण उत्तरांची अपेक्षा आहे मला, की टीसीएस आणि आयबीपीएस या जर खाजगी कंपन्या आहेत तर त्यांच्याकडे परीक्षेचे नियोजन देणे योग्य नाही, कारण ते ऑनलाईन परीक्षा घेतात. ऑनलाईनमध्ये ॲट अ टाइम खूप साऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेता येत नाही. जितके तुमच्याकडे मॉनिटर्स असतील तितक्याच विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येतात, आणि जर ऑनलाईन परीक्षेमध्ये सर्व्हर वगैरे ऑफ होतो असे पण घोटाळे, असे पण प्रकार भरपूर बघण्यात आलेले आहेत. तर ऑनलाईन परीक्षेची खरंच गरज आहे का? कारण टीसीएस आणि आयबीपीएस तर ऑनलाईन एक्झाम कंडक्ट करतात, आणि ऑनलाईन जर एक्झाम कंडक्ट करत असतील, ऑनलाईन एक्झाम कंडक्ट करत असतील तर पेपर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये त्यांना डेफिनेटली घ्यावं लागेल, कारण एका शिफ्टमध्ये सर्व मुलांची परीक्षा होणार नाही. कारण लिमिटेड मॉनिटर असतात, मशीन म्हणजे कम्प्युटर असतात, जितके असतील तितक्याच विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जातात. आणि जर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात येत असेल तर मग त्यांना नॉर्मलायझेशन करावं लागतं, आणि नॉर्मलायझेशन करण्याची वेळ का येऊ द्यावी, तर त्यासाठी टीसीएस आणि आयबीपीएस कडे, या कंपन्यांकडे परीक्षा न देता जर एमपीएससी कडे दिली, लक्षात घ्या, एमपीएससी यांच्याकडे दिली, जसं महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, तर याच्या जेव्हा एमपीएससी जागा निघतात ॲट अ टाइम लाखो विद्यार्थी बसतात बरं का, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये, आणि ऑफलाईन परीक्षा पारदर्शक पद्धतीने कुठलाही घोळ न होता एमपीएससीच्या परीक्षा लाखो विद्यार्थी एकाच दिवशी संपवतात. एकाच दिवशी जर ऑफलाईन परीक्षा होत असेल तर मग वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्याची गरज काय? तर हा सुद्धा प्रश्न तयार होतो. तर मला असं वाटतं की टीसीएस आणि आयबीपीएस या कंपन्यांकडे परीक्षेचं नियोजन द्यायला नको.
ते कुणाला द्यायला पाहिजे, ते MPSC ला द्यायला पाहिजे. म्हणजे MPSC कुठलीही परीक्षा असेल कुठलीही परीक्षा असेल त्याला ऑफलाईन पद्धतीने एकाच दिवशी संपवण्यात यशस्वी ठरू शकते आणि पारदर्शकता पण असेल, ट्रान्सपरन्सी पण असेल. त्यामुळे ऑनलाईन न घेता ऑफलाईन परीक्षा जर घेतली असती तर ते जे 10 लाख विद्यार्थी होते ऍट अ टाइम एकाच दिवशी, एखादा संडे किंवा कुठल्याही दिवशी दिवस पीक केला एकाच दिवशी पेपर संपला असता सर्वांचा. म्हणजे नॉर्मलायझेशन करण्याची वेळ आली नसती. राईट. तर TCS आणि IBPS सारख्या कंपन्यांकडे तर द्यायला नको खाजगी कंपन्यांकडे. चला नंबर 3 बघा. 1000 रुपये 900 रुपये ही परीक्षा फी घेतात बरं का TCS आणि IBPS. खरंच 1000 रुपये आणि 900 रुपये एका परीक्षेची फीस घेऊन म्हणजे गोरगरीब विद्यार्थी जे कसे तरी पैशांची अरेंजमेंट करतात किंवा कसं तरी परीक्षेची तयारी करतात त्यांना लुटूनच म्हणजे त्यांची लूटच सुरू आहे बरं का. की 1000 रुपये आणि 900 रुपये परीक्षा फी घेणे खरंच योग्य आहे का. तर टीसीएस ही जी स्पेशली कंपनी मी सांगतोय तुम्हाला TCS SSCच्या परीक्षा सुद्धा TCSच कंडक्ट करतं SSCच्या. पण त्यामध्ये परीक्षा फी मात्र 0 रुपये असतं बरं का. स्पेशली महिलांसाठी तर फ्री असतं. SC ST OBC या कॅन्डिडेटसाठी पण फ्री असतं. फक्त 100 रुपये जे ओपनवाल्यांसाठी त्यांच्यासाठी ओपनवाल्यांसाठी फक्त 100 रुपये फीस असतं आणि ते नॅशनल लेवलवर असतं पूर्ण भारतामध्ये. तर ती सुद्धा परीक्षा घेणारी कंपनी TCSच आहे जी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतं ऑल ओव्हर इंडियामध्ये होणारी परीक्षा. पण तीच जर महाराष्ट्रामध्ये होते तर त्याची फीस ओपनवाल्यांसाठी 1000 रुपये आणि अदर क्लासेससाठी 900 रुपये इतके चार्ज करतात. तर विद्यार्थी म्हणजे खरंच हे योग्य आहे का नॅशनल लेवलवर फ्री आणि महाराष्ट्र राज्य लेवलवर इतके चार्ज करणे. तर हे नाहीच, योग्य नाही. इनफॅक्ट यासाठी आपण मागे पण व्हिडिओ किंवा आंदोलन पण केलं होतं आपण, मेल आंदोलन, की 200 रुपयापर्यंत परीक्षा फी ठीक आहे, जास्तीत जास्त 200 रुपये तिथपर्यंत विद्यार्थ्यांना समाधान होईल. पण 1000 आणि 900 रुपये जरा हे जास्तच होतात. तर मग 1000 रुपये आणि 900 रुपये जर या कंपन्या घेत असतील तर या कंपन्यांची गरज आहे का आपल्याला. या कंपन्यांना का विनाकारण सरकार म्हणजे परीक्षेचं नियोजन देतं आणि विद्यार्थी जे आहेत गोरगरीब विद्यार्थी त्यांच्यावर अत्याचार करण्यासारखंच हे काहीतरी झालेलं आहे बरं का. त्यामुळे माझं असं स्पष्ट मत आहे की TCS किंवा IBPS ला परीक्षेचं नियोजन देणं हे चुकीचं आहे, त्यांना देऊ नये. तर मग कुणाला द्यावे तर MPSC ला दिलं तर बरं आहे. जसं इथे खालचा पॉईंट बघा, क्वेश्चन नंबर 4, परीक्षेचं नियोजन MPSC कडे देण्यात यावी का. डेफिनेटली देण्यात यावी. यस, यांच्याकडेच देण्यात यावी. त्याचंही कारण असं सांगतोय, याचा पूर्वी पण सांगितलंय, ऍट अ टाइम एकाच दिवसामध्ये लाखो विद्यार्थ्यांचे ऑफलाईन परीक्षा विथ ट्रान्सपरन्सी पारदर्शकपणे पार पाडणारी जर कोणती कंपनी आहे दॅट इज MPSC. जर MPSC या परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडू शकते तर मग तलाठी किंवा वनरक्षक किंवा इतर ज्या परीक्षा आहेत त्या का करू शकत नाही. तर बिलकुल त्या करू शकतात. तर सरकारने मात्र याकडे लक्ष द्यायला पाहिजे की MPSC कडे परीक्षेचं नियोजन ऑफलाईन पद्धतीने देण्यात येईल जेणेकरून एकाच दिवसामध्ये परीक्षा संपेल, नॉर्मलायझेशनची वेळ येणार नाही. राईट. चला नेक्स्ट क्वेश्चनला बघा, क्वेश्चन नंबर 5. सर्व परीक्षा ऑफलाईन व्हायला पाहिजे का. तर यस, सर्व परीक्षा ऑफलाईन व्हायला पाहिजे. ऑनलाईनचा मॅटरच नको. ऑनलाईन मध्ये खूप गोंधळ होतो, कधी सर्व्हर डाऊन होतं किंवा काही विद्यार्थ्यांना ऑनलाईन कम्प्युटरचं नॉलेज नसतं, कसं ओपन करावं, कसं पासवर्ड टाकावं. राईट. तर त्यामुळे ऑनलाईन मध्ये ज्या होणाऱ्या या ज्या भानगडी आहेत, ऑनलाईन मध्ये होणाऱ्या ज्या भानगडी आहेत त्या निघतील. आणि त्यामध्ये पण 1000 रुपये आणि 900 रुपये जी फीस घेतात ऑनलाईन आहे म्हणून, 1000 आणि 900 रुपये फीस घेतात. जर ऑफलाईन असेल तर 100 रुपये, 150 रुपये किंवा 200 रुपयामध्ये इतकी परीक्षा फी आकारली गेली. त्यामध्ये पण मुख्यमंत्री साहेब किंवा उपमुख्यमंत्री साहेब म्हणतात की आम्ही 1000 रुपये किंवा 900 रुपये का फीस घेतोय, कारण आम्हाला परीक्षेमध्ये पारदर्शकता दाखवायची आहे किंवा ट्रान्सपरन्सी दाखवायची आहे. पण इतकी फीस घेतल्यानंतरही घोटाळे मात्र सुरू आहेतच. घोटाळे झालेच आहेत ना. तुम्ही पेपर जर वाचत असाल, ज्यावेळेस पहिला शिफ्ट होता, पहिल्या शिफ्टमध्ये आपल्या याची परीक्षा होती तलाठीची, त्याच्याच दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी आली की त्यांना उत्तरे पुरवण्यात आलेली आहे आणि त्यांना पकडण्यात पण आलेलं आहे. तर हे जर घोटाळे होत असतील तर मग 1000 आणि 900 रुपये घेऊन फीस घेऊन तुम्ही घोटाळे का थांबवत नाही, पारदर्शिता का दाखवत नाही. त्यासाठी ऑनलाईन परीक्षा न होता आता सर्व परीक्षा ऑफलाईन व्हायला पाहिजे.
ऑफलाईन व्हायला पाहिजे आणि त्या परीक्षा MPSC कडे कंडक्ट करण्यासाठी देण्यात यावी. तर सरकारने याकडे शासनाने विशेष लक्ष द्यायला पाहिजे. नंबर 6 बघा. नंबर 6 घोटाळ्यांचे पुरावे कुणी सादर करावे. बघा आता तुमच्याकडे सर्व बातम्या पोहोचत असतीलच. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असे बोलले की मला पुरावे आणून द्या, मी परीक्षा रद्द करतो. आता हे तर एक हास्यास्पद गोष्ट आहे की 900 किंवा 1000 रुपये फीस पण विद्यार्थ्यांनीच भरावी आणि ते सरकार शासन जे आहे ते एक खाजगी कंपन्यांकडे TCS आणि IBPS कडे परीक्षेचं नियोजन देत आहेत आणि पुरावे विद्यार्थ्यांना मागतात. त्यांचं काम आहे शासनाचं की इतके सारे घोटाळे जे पेपरबाजी झाली किंवा 20-20, 30-30 लाख रुपये घेऊन पेपर फुटीचे प्रकरण त्यांच्या डोळ्यासमोर आले बरं का, येऊन गेलेले आहेत. तरीही हे बोलतायत की ट्रान्सपरन्सी किंवा पारदर्शकतापणे परीक्षा पार पडली आहे आणि त्यामध्ये सुद्धा घोटाळ्याचे पुरावे कोण कुणाला मागत आहे तर विद्यार्थ्यांना. विद्यार्थ्यांना बोलतायत की तुम्ही पुरावे सादर करा तर आम्ही परीक्षा रद्द करू. हे मात्र थोडंसं अतिशयोक्ती आहे विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थी आता पण विद्यार्थी पण कमी नाही बरं का. ते सुद्धा जितके पुरावे होऊ शकतात तितके सादर करतायत. तुम्ही युट्यूबवर खूप सारे लेक्चर्स किंवा सेशन्स बघितले असाल की काही विद्यार्थी असे आहेत की त्यांच्या एकाच घरातील 2-3 भावबंधांना 200च्या वर गुण देण्यात आलेले आहेत किंवा जवळपास तितकेच गुण देण्यात आले. काही विद्यार्थी तर असे आहेत वनरक्षकामध्ये 54, 60, 64 इतकेच गुण आहेत. पण त्यांना या भरतीमध्ये 200च्या वर गुण मिळाले तलाठी भरतीमध्ये. तर हे तर घोटाळे झालेले आहेत. हे विद्यार्थी पुरावे सादर करत आहेत. ते शांत बसणार नाहीत आणि मला इतकी पण अपेक्षा आहे विद्यार्थ्यांकडून की यासाठी हे जे घोटाळे झाले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी ते आंदोलनही करतील आणि त्या आंदोलनात मी पण सहभागी होणार आहे आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल तुम्ही सुद्धा जर असं काही आंदोलन झालं घोटाळे प्रकरणी तर तुम्ही सुद्धा त्यामध्ये सहभाग करा जेणेकरून या शासनाला जाग येईल. जी झोपलेली सरकार आहे त्यांना जाग येईल आणि कुठेतरी या समोर आता जे झाले घोटाळे ते समोरच्या परीक्षांमध्ये होणार नाहीत याची काळजी घेतील. राईट. तर घोटाळ्याचे पुरावे कुणी सादर करावे तर ऍक्च्युली करायला पाहिजे शासनानेच मदत करायला पाहिजे. पण ते विद्यार्थ्यांकडून मागताय. इथे मात्र त्यांचं चुकतंय सरकारचं शासनाचं. पण तरीही पुरावे सादर झालेले आहेत काही आणि पुन्हा पुन्हा काही पुरावे सादर होतीलच. म्हणजे शासनाला ही परीक्षा रद्द करावी लागेलच असं काहीतरी परिस्थिती विद्यार्थी तयार करणारच. त्यानंतर शासन काय निर्णय घेतो परीक्षा रद्द करायची की नाही करायची किंवा त्यामध्ये काही अमेंडमेंट किंवा सुधारणा करायची हे हा जो निर्णय आहे तो शासन नंतर घेईल. आपण आपली लढाई मात्र सुरू ठेवायची. समोर काय रिझल्ट लागतो त्याला बघूया. नंबर 7 बघा. आता हा एक महत्वाचा पॉईंट लक्षात घ्या. रेट कार्ड फिक्स होते का? खूप ठिकाणी ऐकण्यात आलंय की 20 लाख रुपये द्या तलाठीची सीट घेऊन जा, 30 लाख रुपये द्या तलाठीची सीट घेऊन जा. ऐकण्यातच आलेलं नाही, पेपरमध्ये वाचण्यातही आलं. तलाठी 2019 18-19ची जी भरती आहे ना त्यामध्ये सुद्धा असे प्रकार घडले. त्यांचेच निकाल अजून म्हणजे तेच घोटाळे अजून समोर आलेले नाही. तर आता ही जी भरती झाली आहे 2023ला यामध्ये सुद्धा असे भरपूर प्रकार बघण्यात आलेले आहेत किंवा पेपरमध्ये वाचण्यात आले किंवा न्यूजमध्ये बघण्यात आलेले आहेत की 30 लाख, 20 लाख, 25 लाख या रेटमध्ये एक एक सीट एक एक तलाठीची सीट बुक करण्यात येत होती. आता ती जर बुक करत असतील तर ती कशा तर त्यांच्याकडून घेऊन त्यांना काहीतरी उत्तर तालिका किंवा उत्तरे प्रोव्हाइड करून त्यांच्याकडून पास करून घेतल्या जात होते. असे भरपूर सारे प्रकार शासनाच्या समोर येऊनही शासन डोळेझाक करून बसलेली आहे आणि तरी ते पुरावे मागतायत. तर रेट कार्ड फिक्स होता का? यस होता. काही लोकांनी 20 लाखाची डिमांड केली, काही लोकांनी 30 लाखाची डिमांड केली आणि काही विद्यार्थ्यांनी हे दिले सुद्धा आणि हे दिल्यानंतर त्यांचे ज्यांनी दिले असतील त्यांना जास्तीत जास्त गुण टाकण्यात आलेले आहेत नॉर्मलायझेशनच्या थ्रू. आता ही प्रोसेस कशी आहे त्यांनाच माहिती असेल. बट रेट कार्ड मात्र असे बघण्यात आले, वाचण्यात आले किंवा ऐकण्यात आले होते. चला या सेशनमध्ये शेवटचा प्रश्न. पेपर फुटीचा कडक कायदा कधी तयार होणार? आता जे अधिवेशन झालं होतं नागपूरमध्ये त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलले होते की समोर येणाऱ्या परीक्षांसाठी पेपर फुटी किंवा हे जे घोटाळे करणारे आहेत किंवा असे जे संशयित आहे किंवा हे जे नराधमच समजा यांना असे आहेत यांच्यासाठी कडक कायदा पेपर फुटीचा किंवा घोटाळ्यांचा तयार करण्यात येईल. तर तो तयार करण्यात येईल असं बोलले होते. अजूनपर्यंत तयार झालेला नाही आहे तो कायदा काय आहे तो विद्यार्थ्यांसमोर अजून आलेला नाही. तर पेपर फुटीचा कडक कायदा कधी तयार होईल हा सुद्धा प्रश्न
या सुद्धा प्रश्नाचे उत्तर शासनाने विद्यार्थ्यांना देण्यात यावे. जर एखादा कडक कायदा जर समजा तयार झाला तर हे जे घोटाळे करणारे जे आहेत ते घोटाळे न करता कदाचित त्यांना भीती वाटेल की कडक कायद्याची, त्यामुळे घोटाळ्यांपासून दूर जातील. राईट. खूप दलिंदर लोक आहेत हे जे घोटाळे करणारे आहेत, तर यांच्यापासून मुक्तता कदाचित साधारण विद्यार्थ्यांना मिळेल. राईट. तर ऍक्च्युली महत्वाचा आपला पॉईंट हा होता की हे जे सर्व का डिस्कस केलं की पेपर एकाच दिवशी घेण्यात यावे, पेपर एमपीएससी यांना देण्यात यावे, जेणेकरून एकाच दिवसात पेपर संपवतील, म्हणजे नॉर्मलायझेशनची वेळ येणार नाही. त्यामध्ये पण 1000 रुपये 900 रुपये फीस लागणार नाही. 100-200 रुपयामध्ये परीक्षा आटोपली जाईल. आणि 900-1000 रुपये देऊनही ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता जर मिळत नसेल आणि त्यानंतर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा न होता म्हणजे नॉर्मलायझेशनची वेळ येणार नाही. तर सध्या महत्वाचा प्रश्न हाच आहे की आताच्या या भरतीमध्ये जे काही घडलंय तलाठी भरती 2023 मध्ये घोटाळा प्रकरण, महत्वाचा प्रश्न हाच की नॉर्मलायझेशन जे झालेलं आहे ते खरंच योग्य आहे की अयोग्य आहे, म्हणजे शाप आहे की वरदान. राईट. तुम्हाला 8 आणि हा एक 9वा प्रश्न, 9 प्रश्न या सेशनमध्ये मी चर्चासत्र घेतलेलं आहे. तुम्हाला कोणत्या प्रश्नाची उत्तरे देण्याची इच्छा आहे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये डेफिनेटली तुमचे उत्तर मेन्शन करा की खरंच नॉर्मलायझेशन शाप आहे की वरदान आहे, किंवा त्याशिवाय 8 प्रश्न जे बघितले की खरंच TCS आणि IBPS या कंपन्यांना परीक्षेचं नियोजन देण्यात यावं का पुन्हा, किंवा 1000 रुपये 900 रुपये योग्य आहे का परीक्षा फी आकारणे, किंवा पेपर फुटीचे जे काही प्रकरण झाले आहेत त्यामध्ये जे पुरावे सादर करायचे ते कुणाला करायला पाहिजे, असे वेगवेगळे प्रश्न आपण या सेशनमध्ये बघितले आहेत. तुम्ही या सेशन बघितल्यानंतर या प्रश्नांची उत्तरे कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेन्शन करा. आणि कुठेतरी शासनाला हा प्रश्न तुम्हाला विचारता आला पाहिजे की आमच्यासोबत हा अत्याचार का. जे प्रामाणिकपणे अभ्यास करून गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांना मागे टाकून जे काही 20-25-30 लाख रुपये घेऊन म्हणजे साधारण विद्यार्थ्यांना ते समोर ढकलतात किंवा त्यांना परीक्षा पास करून देतात, तर ही घोटाळेबाजी कधी बंद होणार, कधी थांबणार, कधी सामान्य विद्यार्थ्यांना न्याय मिळणार, हे सर्व प्रश्न तुम्ही शासनाला विचारायला पाहिजे. आणि जर यासाठी कुठे आंदोलन जर घडत असेल तुमच्या परिसरात, तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या तालुक्यात, किंवा एखादी मोठा राज्यस्तरीय आंदोलन जर घडत असेल तर त्यामध्ये सहभाग घेणे विसरू नका. तिथे मी पण तुम्हाला दिसणार आहे डेफिनेटली. राईट. तर हे प्रश्न तुमच्यासाठी होते बरं का. अपेक्षा करतो की तुम्हाला या प्रश्नाची उत्तरे ऍक्च्युली त्यांना तर विचारता आलीच पाहिजे. या प्रश्नाची उत्तरे कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला मेन्शन करायची आहेत आणि करा. राईट. जेणेकरून समोर काहीतरी म्हणजे असे दुसरे पण व्हिडिओ जे असतील त्यामध्ये पण कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करा, जेणेकरून हे सर्व व्हिडिओज शासनापर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि राहिला प्रश्न पुराव्यांचा, तर पुरावे डेफिनेटली मिळतील. काही पुरावे तर मिळालेले आहेतच, काही पुन्हा पुरावे तयार होतीलच, जेणेकरून आपण आपला प्रयत्न सुरू ठेवूया की ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे की ही परीक्षा पुन्हा एकदा घेण्यात यावी आणि ऑफलाईन घेण्यात यावी. ऑफलाईन म्हणजे नॉर्मलायझेशनचा भाग असायला नको आणि त्यामध्ये ट्रान्सपरन्सी असायला पाहिजे. बघूया काय घडतं समोर. आपलं काम आहे प्रयत्न करत राहणे, आणि तो प्रयत्न मी या सेशनमध्ये केलेला आहे. पुन्हा याला आपण कंटिन्यू ठेवूया. राईट. तर या चर्चासत्रामध्ये फक्त इतकंच. मी पुन्हा तुमची भेट करेल एखादा नवीन व्हिडिओ घेऊन, आणि विषय कुठला पण असो तो मात्र असं ज्वलंतच असेल इतकं नक्की. राईट. तर तात्पुरता मी इथे तुमची रजा घेतो, इथे थांबतोय. पुन्हा भेटेल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. थँक्यू.